यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी। नमस्कार। स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आमच्या यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रियाज भाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास ऐकत आहोत। नमस्कार अब्बूजी। नमस्कार बेटा। मग दुसऱ्या दिवशी तुम्ही 10:30 वाजता जॉईन झालात का त्या दुकानात? हां, मी वडिलांना दाखवलं, लेटर आलेले आहे आणि मला बोलवले, मी आजपासून कामाला जाणार आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या। तर माझे मोठे भाऊ माझ्यावर थोडासा चिडले, तू आपले हे हॉटेलचा इतका चांगला धंदा आहे, हे आहे ते आहे। म्हटलं मला ते करायचं नाही आहे। मला इथपर्यंत मी बोललो की तुमच्या बरोबर मला कामच करायचं नाही आहे। हां, माझा एक लक्ष आहे, दुकान करायचं आहे। मी थोडासा आणखी अभ्यासासाठी एक नोकरी करणार आहे। मग मी आलो इथे। शेठजी म्हटले, तू नोकरी कशाला करतो, काहीतरी तुला माझ्या होलसेल दुकानामधून मला तुला कपडे वगैरे देतो, तू ट्राय कर। म्हणजे सहानुभूती होती खूप। मी म्हटलं मला आता नोकरी करायची आहे। तर म्हटलं ठीक आहे। म्हटलं मी जरा पाहून येतो हाऊ टू डील द कस्टमर्स, हे सर्व कस्टमरला कसं अटेंड करायचा, काय बोलायचा। मला थोडीशी एक घबराट आहे की मराठी माझा इतका शुद्ध नाही आहे, तरी मी जरा वर पाहून येतो। त्यांनी शेठजींनी हसले, मला म्हटले जाऊन ये, सगळं पाहून ये आणि तुला जे डिपार्टमेंट आवडत असेल तिथे तू बस। मी जाऊन आलो तर तिथे एक मॅनेजर होते। ते म्हटलं, फारच ॲडव्हान्स दिसतं बाबा हे। त्यांचा ऑफिसमध्ये चाललो होता। मी आपला पाहिला, 2-4 साड्या काढले, किमती वगैरे पाहिले, ठेवले, परत आलो। तो बोले, आता तू कुठं बसणार आहे? मी म्हटलं हँडलूम डिपार्टमेंटला मी बसणार आहे। मला ते अपॉर्च्युनिटी दिली तर मला इझी जाईन म्हणून म्हटलं ठीक आहे, तर तू डिपार्टमेंटमध्ये बस। म्हणजे माझा जे कॉन्फिडन्स होता तो कुठेही डगमगला नाही। हां, मग पगाराबाबतीत विचारलं, बरं 300 रुपये पगार तुला देईन। म्हटलं नाही, मी 500वर काम करणार। बरं ठीक आहे जा। काय माहीत आहे, इतका जीव लावला त्यांनी। म्हटलं ठीक आहे, तुला जिथे बसायचं तिथे बस आणि सगळ्याकडे फिरत जा, का की 3 मजली दुकान होती आणि इतका फॉर्ममध्ये होती की लोक लाईन लावून उभे राहायचे। तर मग मी तिथे फिक्स झालो। रसिक हो, स्वामिनी साड्यांच्या महाराणीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात पुढेही असाच पाहत राहणार आहोत। भेटूयात पुढील भागात। तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालनाला म्हणजेच स्वामिनीला अवश्य भेट द्या। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।